उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ. कण्हेरीच्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडत केला शुभारंभ. रत्नागिरीमध्ये शिवसेनेत पहिली बंडखोरी. कोकरे जिल्हा परिषद गटातनं उमेदवारी नाकारलेल्या किशोरी घाग यांनी अपक्ष फॉर्म भरला. मंत्री उदय सामंत आणि माजी आमदार सदानंद चव्हाणांनी शब्द फिरवल्यामुळे घाग यांची नाराजी. सिंधुदुर्गातल्या जानवली जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेलन कांबळेंची निवडणुकीतला माघार. सोलापूरमध्ये लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपचा सुपडा साफ होणार. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपला टोला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार जाहीर. एबीपी न्यूज नेटवर्क समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य संपादक राजीव खांडेकर, डॉक्टर संदीप वासलेकर आणि प्राध्यापक डॉक्टर रंगनाथ पाठारे यांना पुरस्कार जाहीर. 31 जानेवारीला ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेत पुरस्कारांचं वितरण होणार. नागपुरातल्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत आरोपीची आत्महत्या. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. मुंबईतल्या चेंबूरमध्ये एलॉन मस्क यांच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव देऊन 40 वर्षाच्या महिलेची लाखोंची फसवणूक. विमान तिकिटाच्या बहाण्याने तसंच व्हिसा प्रोसेसिंगच्या नावाखाली महिलेकडनं उकळले 16 लाख रुपये. परळीत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडनं कामांना सुरुवात. मुख्य रस्त्यांवरती खड्डे दुरुस्ती. पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त वैजनाथ देवस्थानाला भाविकांच्या गर्दीची शक्यता. अहिल्यानगर शहराजवळील बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद. शहरातील बोरुडे मळा इथे उसाच्या शेतात एक मादी बिबट्या आणि पिल्ले असल्याची नागरिकांनी दिली होती माहिती. श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे विस्कळीत झालेली विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर. विमानसेवा सुरू झाली असली तरी खराब हवामानामुळे काही उड्डाणं अजूनही रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.